छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी अर्ज भरायची केवळ 5 दिवस शिल्लक आहे ना, याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आहेत. भाऊ, 5 दिवस शिल्लक आहेत, परंतु अजूनही कुठं युतीचं काही जमलेलं नाही. कुठं अडलंय घोडं नेमकं? नाही, काही जागांच्या बाबतीत आमची चर्चा सुरू होती 2 दिवसापूर्वी आणि त्यात जरा सखोल सगळा अभ्यास करून पुन्हा बसायचं असं ठरलं होतं. काल आम्ही जवळजवळ 4-4.5 तास आम्ही भाजपचे कोर टीम आमची बसून आम्ही आमच्या विषयातला सगळा वाटा ठरवलाय आणि त्या अनुषंगाने आम्ही काल शिवसेनेला फोनही केला होता, पण कालची वेळ जुळू शकली नाही. आज आम्ही दुपारी नक्की बसूयात. संजय शिरसाट यांनी एक आरोप केला होता की कोणतरी भाजपचे नेते मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे युती होत नाही. आता काय स्थिती आहे? भाजप 4 पावलं मागे येणार आहे, युती करणार आहे? आम्ही युती करण्यासाठी आग्रही आहोत, सकारात्मक आहोत आणि त्याच्या दृष्टीने 4 पावलं आम्हाला मागे येणं याबद्दल काहीही वाटणार नाही. हिंदुत्वाच्या विचारासाठी मतांचं विभाजन होऊ नये आणि शहराचा विकास करण्यासाठी एका विचाराची मंडळी असणं हे आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे आम्ही युतीतच लढणं याला आम्ही प्राधान्य देतोय. जागा वाटप जे आहे ते कुठल्या स्तरावर आहे? म्हणजे भाजपची किती मागणी आहे, शिवसेनेची किती मागणी आहे? नाही, आता आम्ही त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेच्या जवळपास आम्ही पोहोचलेलो आहोत. आम्ही 4 पावलं मागे येऊ, त्यांनी 2 पावलं पुढे यावं असं नक्की त्यांनी पण केलं पाहिजे आणि याच्यात फार त्यांनी न ताणता न ओढाओढी करता जे काही आज बसून ठरवायचं आहे त्याला त्यांनी लवकर प्रतिसाद दिला पाहिजे. साधारण कधी उमेदवार फायनल होतील? कारण सर्व इच्छुक उमेदवार वाट बघतायत की युती कधी होते, आपली उमेदवारी कधी जाहीर होते, त्यामुळे कधी हे फायनल होणार आहे सर्व? आज मी म्हणालो ना, आम्ही अतिशय आतुर आहोत. आमची घाई आहे की शिवसेनेने आम्हाला लवकर प्रतिसाद द्यावा आणि आजची दुपारी जर चर्चेची वेळ ठरली तर त्याच्यामध्ये आम्ही त्याचा आज पूर्ण विषय करूयात. आज उमेदवार फायनल होते, नाव पुढे येतील सर्वांचे? नाही, नावं फायनल नाहीत होणार. आज आकडे त्यांचा कोणता प्रभाग सोडणार किंवा कोणता गट सोडणार आम्ही हे अंतिम होईल. त्यांची नावं त्यांच्याकडे ठरलेली आहेत, आमची नावं आमच्याकडे ठरलेली आहेत. तर ती उद्या परवामध्ये आम्ही आमच्या उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी सांगू शकतो. एक शेवटचा प्रश्न, भाजपची किती मागणी किती जागेची मागणी आहे आणि शिवसेनेची किती जागेची मागणी आहे? ते मी आत्ता तुम्हाला दुपारी अतिशय लवकर ते सांगू शकतो. आत्ता सांगणं एकूणच ते गैरसमजाचं होईल, पण आज आमचे सूर जुळतील असं एकूण आमच्या बाजूने तरी नक्की आहे. नक्कीच होते भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि आज शिवसेना भाजपचे सूर जुळतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि जागा वाटपाचा तिढाही दुपारपर्यंत सुटू शकतो असंही त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.